10 ते 11 दिवस राहिलेत फिनालेच्या शूटसाठी असं सो कॉल्ड लोक म्हणतायत. 2 आठवडे राहिलेत या शोसाठी असं देखील भरपूर लोक म्हणतायत. बिग बॉसला टक्कर देणारा शो अशी शोची आठवण किंवा अशी शोची ओळख झालेला चल भावा सिटीत या शो बद्दल आज काही मुद्द्याच्या गोष्टी बोलायच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्यावं ही माझी नम्र विनंती. नमस्कार, मी सर्वेश कोल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कोल्हापुरी भाऊच्या चॅनलवरती, म्हणजेच अर्थात माझ्या चॅनलवरती, शब्दवेडे चॅनलवरती. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित असेल, कोणताही रियालिटी शो हा जेव्हा एंडला येतो तेव्हा लोकांच्या वोटिंगनुसार किंवा त्यांच्या ठरलेल्या कन्सेप्टनुसार त्या टीममधून विनर काढतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट, बिग बॉस ज्यावेळी होतं, बिग बॉसमध्ये तुम्हाला माहित असेल वोटिंगचा विषय होता. वोटिंग करायचे लोक, वोटिंग केल्यानंतर ते वोटिंग तिथं दाखवलं जायचं आणि वोटिंगनुसार एखादा व्यक्ती बाहेर किंवा एखादा व्यक्ती घराच्या आतमध्ये राहायचा. चल भावा सिटीच्या शो बद्दल नेमकं काय घडलंय ते मला कळणं झालंय. पण गेले काही दिवस झाले श्रेयस तळपदे सर सांगत आलेत की आता लोकांच्या वोटिंगनुसार किंवा प्रेक्षकांच्या वोटिंगनुसार या शो मध्ये कोण राहील आणि कोण राहणार नाही हे ठरणार आहे. मी म्हटलं बाबा ठीक आहे, पण कुठल्या लोकांच्या, कुठल्या प्रेक्षकांच्या, म्हणजे प्रेक्षक नेमकं कुठले आहेत ती, आमची काही घेतली पृथ्वीवरची आहेत का बाहेरची कुठले आहेत. म्हणजे तुम्ही वोटिंग करताना एसीचा रिमोट असतो असा, ते टिपिक वोटिंग करतात आणि त्या वोटिंगनुसार एखादा माणूस बाहेर जातो. आता त्यात काय खरं काय खोटं किती असतं ते आपल्याला नाही माहिती बाबा, आपल्याला जेवढं दिसतं तेवढं आपण बोलतो. पण पॉईंट काय आहे, जरी वोटिंग करायचं जरी ठरवलं तरी वोटिंग करायचं कुठं, म्हणजे शाळेत जाऊन म्हणजे ते असं शाई वगैरे लावून टिपिक असं करायचं का, कुठं करायचं वोटिंग. कारण मुळात मुद्दा असा आहे, बिग बॉस वेळी जिओ सिनेमा ॲप होतं, जिओ सिनेमा ॲपवरती आपण वोटिंग करायचो. ते वोटिंग तिथं म्हणजे कमर्शियली असायचं प्रॉपर. आपण इथं चल भावा सिटीचं वोटिंग कुठं करायचं. भरीत भर साखर भर म्हणजे चल भावा सिटीच्या एक पेज आहे, चल भावा सिटीत म्हणून एक पेज आहे. चल भावा सिटीत एफसी हे खूप महत्वाचं आहे. हा पेज आहे, या पेजवरती तो बिचारा पेजवाला पण काय वाईट म्हणणार नाही मी, कारण तो पेजवाला त्याचं काम करायला लागलाय. तो पेजवाला पण बिचारा रोज वोटिंग टाकतो. त्या वोटिंगनुसार रोज लोक वोट करतात आणि त्या वोटलाच कन्सिडर असं केलं जातं की हेच वोटिंग मेन आहे. म्हणजे ए मावशी इकडे इथे वोटिंग कर चल भावा सिटीच्या पेजवरती, या पेजवरनं ते रिअल वोटिंग मध्ये जाणार आहे. अरे बाबांनो, ते एक फॅन पेज आहे, ते एक फक्त फॅन पेज आहे. त्या फॅन पेजचा आणि तुमच्या रिअल वोटिंगचा काही संबंध नाही आहे. हे रिअल पेज नाही आहे, ते एक फॅन पेज आहे. त्या फॅन पेजवरनं लोक म्हणजे एकमेकांना प्रेम दाखवण्यासाठी ते पेज उघडलेलं आहे आणि त्याच्यावरती लोक जे वोटिंग करतायत त्यांना हे कळालं पाहिजे की ते वोटिंग जस्ट असंच करायचं वोटिंग आहे. त्या वोटचा आणि शो मधल्या विनरचा काही संबंध नाही आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत मी आपल्या अथर्वचा एक व्हिडिओ पण बघितला, व्हायरल झाला होता काल परवा, की तो एका बैलगाड्या शर्यतच्या मैदानामध्ये उभारलाय आणि तिथं जे अँकर आहेत ते काका ओरडून सांगतायत की आता अथर्व 5,000 मताधिक्याने पुढे आहे किंवा त्याला मत द्या, वोट करा. ते कुठं वोट करायचं आहे ते मला कळलं झाले, मलाच काय ते अख्ख्या महाराष्ट्राला कळलं झाले. आता वोट करायचं पण ठीक आहे, पण लोक जे चल भावा सिटीच्या त्या फॅन पेज मध्ये जाऊन वोट करतायत आणि म्हणतायत की या वोटिंगनुसार आमचा हा वरती आहे किंवा हा खाली आहे. नाही भावांनो, ते वोटिंग आणि चल भावा सिटीत मधलं वोटिंग हे दोन्ही करण अर्जुन आहेत. करण वेगळा, अर्जुन वेगळा असं आहे ते. त्यामुळे अजिबात त्याच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. अजून ऑफिशियली आपल्याला कळलेलं नाही आहे की वोटिंग होणार आहे तर कुठं होणार आहे तर कधी होणार आहे, आणि कधी होणार म्हणण्यापेक्षा कुठं वोटिंग करायचं आहे आपण, जेणेकरून ते वोटिंग तिथं जाईल. आता त्याच्याबद्दल अजून मोठ्या अफवा म्हणजे अशा की 3-4 प्रकारच्या न्यूज आहेत. 3-4 प्रकारच्या न्यूज अशी आहेत की एक साईडला एक पब्लिक म्हणते की बाबा अरे आम्ही फिनाले बघूनच आलोय, विशेष कट बघूनच आलोय फिनाले मी, यो हाय विनर. म्हणजे ठीक आहे. अजून थोड्या दिवसानंतर अजून एक न्यूज बाहेर आली की बाबा पावसामुळं, बदललेल्या वातावरणामुळं शूट कॅन्सल झाले, त्यामुळं प्रत्येकाला आपापल्या घरी पाठवलंय आणि फिनाले शूटसाठी परत एकदा रिटर्न बोलवणार आहेत. आता ते फिनाले शूट रिटर्न बोलवणार आहेत, त्यामुळे फिनाले शूट अजून झालेलं नाहीये. आता भरीत भर साखर भर म्हणजे जे 3 नंबर आलेत ते 3 नंबर ह्या माणसांचे वेगळेत, ह्या माणसांचे वेगळेत, ह्या माणसांचे वेगळेत. विश्वास ठेवायचं तर कुणावर ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे. एवढं जीव तोडून बोलायचं महत्व एवढंच आहे की चल भावा सिटीत या शोवरती आपण खूप प्रेम केलंय. या शोला हा फर्स्ट शो होता गावरान ब्रोजनावर असं दाखवण्यासाठी. या भल्या चुका झाल्या असतील, बऱ्याच गोष्टी झाल्या असतील, पण तरी देखील आपण या शोवरती भरभरून प्रेम केलंय. आणि या शोला आपण एक मराठमोळे एक रियालिटी शो म्हणून त्याला एक उच्चांक मिळावा म्हणून आपण त्याला खूप सपोर्ट करत आलोय. पण ठीक आहे, शोच्या काही गोष्टी किंवा काही डिसिजन आहेत ते काही आपल्याला काही घंटा कळलीच नाहीत, पण ठीक आहे, इट्स ओके संघटनेचा अध्यक्ष विषय कट. पण मुद्दा हा आहे की ह्या ज्या अफवा आहेत त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. नेमकं शूट झाले काय नाही झाले, 15 दिवस शो पुढे आहे हे देखील लोकांना माहिती आहे. कोण म्हणते की बाबा शूटिंग संपले, रिझल्ट डिक्लेअर झाले, सगळं क्लिअर झाले, हेही खरं असू शकते. पण काय खरं आहे काय खोटं आहे याची शहानिशा करा
आणि हा मूर्खपणाचा बाजार बनवू नका. कुठेही जाऊन वोटिंग करायला लागलेत लोक आणि म्हणायला लागलेत की इथं वोटिंग केलं म्हणजे आमचं चलबाव सिटीच्या मेन पेजला वोटिंग जाणार आहे. वोटिंग असं जात नसतं. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय केलंय हे आपल्याला काही दिवसात कळेलच. पण हा, रोज रात्री लाईव्ह असतोय, रात्री 10:30 वाजता शब्दवेडे चॅनलवरती लाईव्ह यायला विसरायचं नाही. लाईव्हमध्ये आपण खूप धमाल करतोय, तुमच्यासारख्या लोकांना इन्व्हाइट करतोय लाईव्हमध्ये. तुम्ही बोलताय लाईव्हमध्ये माझ्याबरोबर आणि ते लोकांना दिसतंय देखील. त्यामुळे लाईव्ह जर बघत नसाल तर 2 आठवडे राहिलेत, लाईव्ह बघायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम.